सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक सुप्रभात. साधक पाठक हो. पण याआधी 2 निरूपण पाहिली, जीवन निरपेक्ष जीवन, आणि 2 नंबरचं निरूपण पाहिलं, मी माझे मावळो सर्व. आता बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो की हे सतत आपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडत असतो ग्रुपवरती, अध्यात्म ग्रुपवरती किंवा अर्थातच युट्यूबवरती. तर बऱ्याच वेळा प्रश्न असा पडतो की याला म्हणावा तितका उठाव किंवा म्हणावा तितका प्रतिसाद का मिळत नाही. आता हा प्रश्न तुमच्याशी संवाद साधतोय त्याला नाही, परंतु हा संवाद साधत असताना त्या संवादामध्ये काही आत्मीयता असणारे जे मोजके लोक आहेत, गिनेचुने लोक आहेत, ते त्यांच्या मनात कधीतरी असा हा प्रश्न पडतो की याला पुरेसा प्रतिसाद मिळत नाही, याचं कारण काय. आता वास्तवात याचं कारण शोधायची गरज नाही, पण तरी सुद्धा त्याचं कारण नीट समजून घेण्यासाठी आपण एकदा थोडाफार प्रयत्न केला तर जीवन निरपेक्ष जीवन हे आपण एक निरूपण ऐकलं. नंतर जीवन निरपेक्ष असण्यासाठी मी माझे मावळो सर्व असं असायला पाहिजे हे स्वरूपानंदांनी सांगितलं. त्या 2 निरूपणावर जर आपण लक्ष दिलं असेल तर निरपेक्ष जीवनाचं जे तत्वज्ञान आहे ते नेमकं काय आहे ते आता आपण पाहूया. तर अष्टावक्र संहिता हे प्रामाणिकपणे सांगायचं म्हणजे संपूर्ण तत्वज्ञानाचा मूलाधार आहे. त्यांचं अष्टावक्र संहितेतील 18वा अध्याय जे आहे त्याला आत्मज्ञान शतक म्हणतात. त्यातील काही श्लोकांचा आपण बोध घेऊ आणि आजचं निरूपण त्याद्वारे संपन्न करू. त्याच्या निरूपणाचं शीर्षक आहे किंवा टायटल आहे, नैष्कर्मी करता. करता आहे पण तो कर्म करीत नाही, नैष्कर्मी करता. आता करता आहे पण कर्म करत नाही याचा अर्थ एवढाच आहे की जेव्हा एखादा माणूस क्रियेमध्ये असतो आणि त्या क्रियेमध्ये त्याचा मी लोपलेला असतो तेव्हा करता म्हणून लोप पावलेली क्रिया अशा अर्थी तो असतो. म्हणजे तो कर्माच्या दृष्टीला नसतो परंतु कार्याच्या दृष्टीला असतो. तेव्हा ज्ञानी माणूस नैष्कर्मी करता असतो, म्हणजे त्याच्याद्वारे काही ना काही कार्य घडतं पण मी करतो असा भाव त्याच्यात नसतो. म्हणून ज्ञानी माणूस नैष्कर्मी करता असतो. याचा अर्थ मी किंवा अहंकार रूपाने स्वतःकडे कोणतीही जबाबदारी न घेता तो केवळ आणि केवळ समोरच्या क्रियेमध्ये सहभागी असतो. म्हणजे क्रियेमध्ये सहज समावेश ज्याचा असतो तो खऱ्या अर्थाने सहज क्रियावान असतो, आणि जो सहज क्रियावान असतो तो तितक्याच सत्य अर्थाने नैष्कर्मी करता असतो. म्हणजे कर्म न करता त्याच्याद्वारे कर्म घडतं, असा हा इनएक्टिव्ह ऍक्टर. म्हणून आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे नैष्कर्मी करता किंवा इनएक्टिव्ह ऍक्टर. म्हणजे जो क्रियेमध्ये जरूर आहे पण तो मी रूपाने नसल्यामुळे, त्याचा अहंभाव गेला असल्यामुळे निरहंकारी असा जो क्रियेमध्ये असतो तो वास्तवात नैष्कर्मी करता असतो, आणि पाहायचंच झालं तर तो सहज क्रियावान असतो. म्हणून नैष्कर्मी करता किंवा सहज क्रियावान याचाच अर्थ इनएक्टिव्ह ऍक्टर. आता हे कसं समजून घ्यायचं तर सूत्र 4 18व्या अध्यायातलं अष्टावक्र संहितेतलं ज्या प्रकरणाचं नाव आहे आत्मज्ञान शतक, त्यातील 3 सूत्र आज आपण पाहू आणि याचा नीट बोध घेऊ. सूत्र 4 मध्ये असं म्हटलेलं आहे, भवोयम भावना मात्रो न किंचित परमार्थता नास्त भाव स्वभावानाम भावा भाव विभागिनाम. भाव मात्रची विश्व हे सारे अन्य काही नसे मुळी. भावा भाव रूपी जो राही देही विश्वी स्वभावे आत्मा म्हणून मुळी. वास्तवात संसार किंवा विश्व ही माणसाची वैचारिक निर्मिती आहे. म्हणजे युनिव्हर्स इज द सेल्फ प्रोजेक्शन. वास्तवात संसार किंवा विश्व ही माणसाची वैचारिक निर्मिती आहे. काहीतरी व्यक्त जरूर आहे, मात्र त्याला नाम रूप वर्णन
यामध्ये उल्लेखणे हे सारे माणसाचेच कर्म आहे. खरे तर विश्व आहे ज्यात माणूसही आहे. सर्व व्यक्तात माणूसही व्यक्त आहे. बस इतकेच. माणसानेच माणूस, व्यक्ती, निसर्ग, पशु पक्षी व त्यांची विविध शाब्दिक रंग रूप नामधारी वर्णने आपल्या वैचारिक प्रक्रियेने केली आहेत. तो तसे न करता तर केवळ व्यक्तत्व काहीतरी असणे उरले असते. त्याचे वर्णन हा माणसाच्या व्यक्ततेतून व्यक्तित्वाकडे, अनंतातून शांताकडे जाण्याचा परिणाम आहे. त्यातूनच त्रिपुटी, त्रिगुण आणि अन्य सारे काही जन्माला आले आहे. सारांश संसार व विश्व त्यांचे आपल्या मनातील रूप हे माणसाच्या विचारांची परिणती आहे. सारांश संसार व विश्व त्यांचे आपल्या मनातील रूप हे माणसाच्या विचारांची परिणती आहे. आपण पाहिलं, उत्क्रांतीमध्ये मानव हा सर्वोच्च उत्क्रांत असा जीव आहे. परंतु या उत्क्रांतीमध्ये मानवाला जे मन निर्माण झाले आणि त्या मनामध्ये चैतन्याची जाणीव निर्माण झाली, त्या चैतन्याच्या जाणीवेला त्याने आत्मा असं समजलं आणि त्या चैतन्याच्या जाणीवेच्या आत्म्याच्या बळावर त्याने बाहेर असलेल्या व्यक्त जगाला रंगरूप याच्यामध्ये विभाजन केलं, त्याला नामरूपाने नटवलं. खरं तर हे माणसाचं भावनिक चाकोरी पद्धत आहे. काहीतरी माणसाची भावनिक चाकोरी पद्धत आहे. म्हणजे आपल्या आतील चैतन्याचा भाव म्हणजे आत्मा आणि त्या चैतन्याच्या भावाने बाहेरचं जग नटलेलं आहे असं समजून त्या जगाला नामरूपात विभागणी करायची, त्याला त्रिगुणात विभागायचं आणि जग हे त्रिस्तरीय आहे किंवा ज्याला त्रिमितीत आहे असं बोलायचं. ही सर्व मांडणी केवळ आणि केवळ माणसाच्या हृदयातील भावरूपान असणारं जे आत्मतत्व आहे, ते भावरूपातील आत्मतत्व विचार रूपाने बाहेर मांडलं गेलं आणि हृदयात जो आत्मा आहे तो बाहेर अभाव रूपाने विश्व म्हणून विचाराद्वारे सांगितला गेला. खरं पाहायचं तर विश्व आहे, जग आहे, माणूस आहे आणि त्याच्या मुळाशी चैतन्य सत्ता आहे. बस या पलीकडे विश्वाचं जे वर्णन आहे ते दुसरं तिसरं काही नसून माणसाच्या हृदयातील चैतन्याची जाणीव स्वतःला आत्मा म्हणून समजते आणि त्या चैतन्याच्या जाणीवेतूनच बाहेरच्या व्यक्त जगाचं वर्णन केलं जातं आणि त्या व्यक्त जगाला त्रिगुणात गुंफलं जातं. ही संपूर्ण मानवाच्या मनाची निर्मिती आहे. म्हणून युनिव्हर्स इज द सेल्फ प्रोजेक्शन. विश्व हे विश्व म्हणून आपण सांगतो समजतो तसं नसून विश्व हे केवळ व्यक्तत्व आहे आणि त्याला व्यक्तित्व देण्याचं काम ज्या मानवाने केलं त्या मानवानेच स्वतः तो व्यक्तातून व्यक्तित्वात अडकला आणि बाहेरच्या उर्वरित व्यक्त जगालाही त्याने व्यक्तित्वात अडकवलं आणि व्यक्तातून व्यक्तित्वात अडकण्याची त्याची जी समस्या आहे तीच समस्या बाहेरच्या जगाला त्याने लावली आणि त्याने बाहेरच्या जगाला सुद्धा आपल्यासारखंच भावनिक दृष्ट्या जखडून टाकलं. म्हणून म्हटलेलं आहे, भाव महत्वाची विश्व हे सारे अन्य काही नसे मुळी, भावाभाव रूपी जो राही देही विश्वी स्वभावे आत्मा मुळी. म्हणून परत एकदा ऐका, अशा अर्थाने अष्टावक्र महामुनींनी संसार जगत हे वैचारिक आहे, त्याला नैसर्गिक व्यक्तत्व असले तरी अमुक तमुक जे वर्णिले जाते तसे असं त्याला अस्तित्व नाही म्हटलं आहे. म्हणून वर्णिल्याप्रमाणे त्याला अस्तित्व नाही. मात्र जो वर्णन करतो त्याला म्हणजे माणसाला आपल्या असणेपणाची जाणीव हर घडी हर क्षणी आपल्या श्वसनाद्वारे असतेच असते. तेव्हा आपल्या असणेपणाची हर घडी हर क्षणी जाणीव श्वसनाद्वारे होणे हेच ते मुळाचे असणे आणि हेच ते आत्मतत्व. आणि या असणेपणाला टाकून जेव्हा माणूस वर्णनात अडकतो त्यावेळेला मात्र विश्व संसार ही माणसाची निर्मिती आहे. वास्तव किंवा प्रत्यक्षात तसे नाही. माणसाला आपल्या देहात स्पंद रूपाने जाणवणारे चैतन्य रूप किंवा आत्मा हे सत्य आहे. ते आत्मतत्वाचेच असणे वैचारिक दृष्ट्या तो विश्वामध्ये कल्पितो आणि त्याला परमात्मा म्हणतो. खरे तर माणसामध्ये भावरूपाने प्रत्यक्ष असणारी चैतन्य सत्ता तो कल्पनेने प्रक्षेपित करतो आणि परमात्मा म्हणून विश्वात किंवा संसारात पाहतो. देहातील आत्मतत्वच वैचारिकतेने विश्व किंवा संसाराची निर्मिती करते. देहातील आत्मतत्वच वैचारिकतेने विश्व किंवा संसाराची निर्मिती करते. हे जे अष्टावक्र महामुनींचं म्हणणं आहे तेच खऱ्या अर्थाने
देहातील आत्मतत्व म्हणजे असणेपणच वैचारिकतेने विश्वाला गुण आकारात नेते असा त्याचा अर्थ आहे. म्हणून मूळ असणेपण आहे आणि वैचारिकता हे त्या असणेपणावर आलेलं पटल आहे. म्हणून मूळ असणेपण ज्याने जाणलं तो आपल्या असणेपणावर कुठल्याही तऱ्हेचं पडदा येऊ देत नाही. म्हणून निसर्ग महाराज म्हणतात असणेपण जाणा आणि तेथेच असा. त्या असणेपणावर वैचारिक पटल आलं, वैचारिक पडळ आलं, त्या असणेपणाच्या दृष्टीवर जर काही पडदा आला तर मात्र विश्वाची भासमान कल्पना सत्य वाटू लागते. तेव्हा इथे सुद्धा अष्टावक्रांनी असणेपणावर जो जोर दिलेला आहे तोच असणेपणा निसर्ग महाराज वरच्यावर सांगत असतात. म्हणून खरे तर माणसामध्ये भावरूपाने प्रत्यक्ष असणारी चैतन्य सत्ता तो कल्पनेने प्रक्षेपित करतो आणि परमात्मा म्हणून विश्वात किंवा संसारात पाहतो. देहातील आत्मतत्वच वैचारिकतेने विश्व किंवा संसाराची निर्मिती करते. एकच आत्मा देहात भावाने म्हणजे असणेपणी जाणीव रूपे असतो आणि ते असणेपण जाणीव रूप वैचारिक दृष्ट्या बाहेर अभावाने म्हणजे वैचारिक विश्व किंवा संसारात वैचारिक दृष्ट्या असणेपणी वास्तवात नसणेपणी पाहतो. म्हणजे आतमध्ये जो भावरूप आत्मा आहे तोच भावरूप आत्मा बाहेरच्या व्यक्ततेला व्याख्यित करतो आणि आतलं आत्मरूप बाहेरच्या व्यक्तित्वाला व्याख्यित करतं. आतलं आत्मरूप जेव्हा बाहेरच्या जगाला व्याख्येमध्ये गुंमतं तो असणेपण हे खरं विकारवश होतं आणि ते व्याख्येत अडकतं, बंधनात अडकतं. ज्याला कृष्णमूर्ती म्हणतात भावनिक जखडबंधता किंवा इमोशनल कंडिशनिंग. तर असणेपण जेव्हा इमोशनल कंडिशनिंग बनतं तेव्हा देहात असलेलं आत्मतत्व बाहेर जगाला व्याख्येत अडकवतं आणि शेवटी देहाला सुद्धा जगात पाहतं आणि देह आणि जग याच्यात ते आत्मतत्व असणेपणा विसरून केवळ अडकतं आणि भवबंधनात सापडतं आणि वरचेवर जीव रूपाने जन्म मृत्यू चक्रात अडकतं. हे लक्षात घेतलं तर असे हे देहात आत्म्याचे असणे आणि आत्मा सोडून अन्य काहीही अस्तित्वातच नसल्याने विश्वात संसारात अभावाने असणे, देहात चैतन्य भावाने असणे आणि विश्वात नुसतं असणं, कुठल्याही भावरहित असणं म्हणजे सर्वत्र आत्मसत्ता म्हणून भरून सर्व मुळी असणे आहे. देहात जाणीव रूपाने भाव जाणवला तरी बाहेर जाणीव रूप नाही. बाहेरचं जे जाणीव रूप आहे ते माणसाने आपलं जाणीव रूप बाहेर संक्रमित केलेलं आहे. माणसाने आपली वैचारिकता बाहेर संक्रमित केलेली आहे. म्हणून देहामध्ये जो भावरूपाने आणि बाहेर जो अभाव रूपाने तो खरे पाहता देह आणि बाहेर सगळीकडेच केवळ आणि केवळ सुप्त रूपाने म्हणजे पॅसिव्हली ऍक्टिव्ह असतो. तो स्वतः काही न करता सर्व जाणीवांचा निर्माता म्हणून असतो. सर्वांना ज्ञान देणारा असतो पण तो स्वतः काही करत नाही. त्यामुळे देहात भावरूपाने असणे हे सुद्धा खरं तर चैतन्य असण्यामुळे घडणं आहे आणि चैतन्य असण्यामुळे घडणं किंवा असणं हेच जर मुळात किंचित विकृत झालेलं आहे तर त्या असणेपणातून विश्वाबद्दल सांगणं हे अधिक विकृत असणार, यात विशेष ते काही नाही. तेव्हा या श्लोकाचा सारांश एवढाच आहे की चैतन्य सर्वत्र आहे. मानव उत्क्रांत झाल्यामुळे त्या चैतन्याची असणेपणाची जाणीव मानवाला होते आणि या असणेपणाच्या जाणीवेवर जर माणूस स्थिर राहिला तर विश्वाबद्दल तो वाच्यताही करणार नाही. पण तू तसं होत नाही. असणेपणाच्या जाणीवेवर माणूस स्थिर न राहता बाहेरच्या व्यक्त जगाला व्याख्येत गुंफण्याचा प्रयत्न करतो आणि खऱ्या अर्थाने नसलेला संसार सुरू होतो. आता हे झालं सूत्र 4चं विवरण. आता सूत्र 18 आणि 19 ही 2 सूत्र पाहिली की आपणाला हे सर्व निरूपण स्पष्टपणे कळेल. 18वं सूत्र आहे धीरो लोक विपर्यस्तो वर्तमानोपि लोकवत न समाधिम न विक्षेपम न लेपम स्वस्य पश्यती. आत्मज्ञानी जरी लोकी तरी आगळा वेगळा असे लोक लिप्त न राहितो भेद भ्रम समाधी ना अनुभवित असे. आत्मज्ञानी लोकात राहूनही त्यांच्यापेक्षा आगळा वेगळा असतो. तो लोक राहटीने म्हणजे लोकेशनाने लिप्त होत नाही.
लोकव्यवहाराच्या मायामोहरूपी नित्य जाळात आत्मज्ञानी माणूस गुरफटलेला नसतो. तो एकात्म स्वयमेव सर्व व्याप्त असल्याने एकोहम, तो एकोहम असतो आणि स्वयमेव स्वतः सर्व व्याप्त म्हणजे सगळीकडे पसरलेला असल्याने कोणताही भेद भ्रम त्याला ग्रासित नाही किंवा त्रास देत नाही. तसेच भेदभ्रम नसल्याने त्याला समाधीचाही वेगळेपणी अनुभव येत नाही, वसती नाही. म्हणून आत्मज्ञानी जरी लोकी तरी आगळा वेगळा असे लोकलिप्त न राही तो भेद भ्रम समाधी ना अनुभवित असे. म्हणून आत्मज्ञानी केवळ आणि केवळ असणे पण हेच आत्मतत्व जाणत असल्यामुळे तो असणेपणी केवळ आत्मा असतो आणि आत्म्यामध्ये भेद नसतो, भ्रम नसतो आणि समाधीचा अनुभव घेण्याची यातायात नसते. सूत्र 19 भावाभाव विहीनो यस तृप्तो, भावाभाव विहीनो यस तृप्तो निर्वासनो बुधा नैव किंचित कृतं तेन लोकदृष्ट्या विकुर्वता. भाव अभाव पारतो राही निरीक्ष ज्ञानी महाशय, लोकदृष्ट्या जरी वाटे कर्मरत तरी कैसा मुळतो नसे. भाव आणि अभाव याच्या पार असा हा निरीक्ष ज्ञानी महाशय राहतो. लोकदृष्टीला जरी तो कर्मरत वाटला तरी तो कर्मामध्ये बुडालेला कधीच नसतो. भाव अभाव पारतो राही निरीक्ष ज्ञानी महाशय, लोकदृष्ट्या जरी वाटे कर्मरत तरी तैसा मुळतो नसे. हे विश्व सर्वसाधारणता भावात्मक वाटते, म्हणजे येथे काहीतरी निश्चित आहे, नांदत आहे, येत जात आहे असे वाटते. ही असते नेहमीची जागृती. तसेच या नित्याच्या किंवा सर्वसाधारण जागृतीच्या पार एक स्थिती असते किंवा अतिजागृतावस्था असते. नित्याच्या जागृतीच्या पलीकडे जी जागृती असते त्याला अतिजागृत अवस्था म्हणतात, जी मध्ये विश्व असे काही नसून केवळ एक प्रकाशमानता तरी किंवा शून्यत्व तरी जाणवते. ही सुद्धा खरी तर जाणीवच असते. मात्र या दोन जाणीवात फरक हा की सर्वसाधारण जागृतीत रंगरूप आकारयुक्त भावात्मकता असते, तर अतिजागृतीत भावरहितता असते. मात्र तरीही भाव अथवा भावरहित हे दोन्ही असणे नसणे, समथिंग और नथिंग अशा अर्थी सकारात्मक किंवा नकारात्मक, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह असे भावच असतात. तर अशा या भाव अभाविततेच्या पलीकडे ज्ञानी महाशय असतो. भाव अभाविततेच्या पलीकडे किंवा भाव अभावितता पार ज्ञानी महाशय असतो. तो खरे तर असून नसणेपणी म्हणजे शरीरी दिसूनही शरीरातीत, शरीराच्या पलीकडे मनावर दिसूनही मनाच्या पलीकडे असतो. तो खाणे पिणे उठणे बसणे किंवा उर्वरित नित्यकर्मे लोकदृष्टीच्या अंगे पाहू जाता इतरांसारखीच करताना दिसतो. मात्र याचा अहंकार मी लुप्त झाला असल्याने त्याची सर्व कर्मे करता विरहित किंवा यादृच्छिक असतात. म्हणून ज्ञानी माणसांची सर्व कर्मे करता विरहित किंवा यादृच्छिक म्हणजे रॅन्डम ऍक्टिव्हिटी त्याच्या दृष्टीने असते. म्हणूनच तो जसा दिसतो कर्मामध्ये अडकलेला वाटला तरी तसा तो नसतो. तो कर्मरत सक्रिय असतो, म्हणजे कर्मामध्ये रत आहे असं दिसणारा परंतु स्वतः काही न करणारा असा तो इनऍक्टिव्ह ऍक्टर असतो. म्हणजे क्रिया शून्य नव्हे तर कर्मशून्य तो करता असतो. तो कर्मशून्य करता असतो. तो कर्मशून्य यासाठी कारण तिथे मी नसतो. म्हणून जिथे मी नाही तिथे कर्मशून्यता आहे. परंतु मी नसतानाही तो विश्वाच्या सहज स्फुरणामध्ये सहजपणे भाग घेत असतो. त्याच्या नकळत मी रहित तो भाग घेत असतो. म्हणून तो क्रियारहित नव्हे तर कर्मरहित अकर्ता असतो. मात्र तो क्रियेमध्ये असलेला केवळ आत्मरूप म्हणून स्वयं आत्मा म्हणून असतो. तेव्हा जो मीपणात नसतो, जो अहंकारात नसतो, तो इनऍक्टिव्ह ऍक्टर म्हणजे स्वतः काही न करता क्रियेमध्ये भाग घेणारा सहज क्रियावान असतो. किंवा सहज क्रियावान आत्मा असून ते सर्व जाणणे आणि तसं सहज क्रियेमध्ये असणे यालाच म्हणायचं मी माझे विरहित असणे. आणि असे हे मी माझे विरहित असणे म्हणजे आजच्या निरूपणाचा मुख्य विषय आहे की ज्ञानी कर्मरत सक्रिय असतो. ज्ञानी कर्मामध्ये जरी दिसला तरी सुद्धा
तो कर्मामध्ये दिसला तरी तो मी नसल्यामुळे, अहंकार नसल्यामुळे कर्मरत दिसणारा ज्ञानी खरा तर अक्रिय करता असतो. म्हणजे स्वतः काही न करता सहजपणे त्याच्याद्वारे घडतं असा हा ज्ञानी माणूस कर्मरत अक्रिय करता, म्हणजे कर्मामध्ये दिसला तरी सुद्धा अक्रियत्वे म्हणजे सहज भावाने त्याच्याद्वारे घडतं असा आत्माच असतो. म्हणून ज्ञानी माणूस हाच खरे तर कर्मरत दिसला तरी अक्रिय आत्मा म्हणजे उदासीन आत्मा असतो. तो आजच्या निरूपणाचा शीर्षक आहे ज्ञानी. ज्ञानी कर्मरत अक्रिय करता, म्हणजे ज्ञानी माणूस हाच स्वयंसिद्ध आत्मा करता म्हणून असतो.